वकील बांधवांना शस्त्र परवाना द्यावा, जिल्हा वकील संघाची मागणी। अहिल्यानगर वकिलावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या जिल्हा वकील संघातर्फे निषेध। नंदुरबार जिल्हा वकील संघातर्फे अहिल्यानगर जिल्ह्यातील वकिलात झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तसेच वकील संरक्षण कायदा व्हावा या मागणीकरिता वकील बांधवांनी लाल फिती लावून कामकाज करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील न्यायालयात न्यायदानाचे काम करीत असणारे वकील रवींद्र सकट यांच्यावर न्यायालयावर आज साक्षीदार यांनी प्राणघातक हल्ला केला। या घटनेच्या निषेधार्थ येथील जिल्हा न्यायालय जिल्हा वकील संघामार्फत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील वकिलावर झालेल्या प्राणघातक हल्ला संदर्भात लाल फिती लावून वकील बांधवांनी कामकाज करून निषेध व्यक्त केला। तसेच यापूर्वी अनेकदा वकील बांधवांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत, त्यामुळे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्यामार्फत राज्यव्यापी निषेध करण्यात आला। त्या अनुषंगाने येथील जिल्हा वकील संघामार्फत निषेध व्यक्त करण्यात आला। वकील संरक्षण कायदा व्हावा अशी मागणी देखील करण्यात आली। वकील बांधवातर्फे यावेळी घोषणा देण्यात आल्या। यावेळी नंदुरबार जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रेमानंद इंद्रजित, उपाध्यक्ष सावंत वळवी, सचिव सारंग गिरनार, सहसचिव मोहनसिंग गिरासे, श्रीराम सोनार, धनराज गवळी, SP वाणी, सलीम होरा, NR चौधरी, गनी शेख, चिंतामणी सोनार, AK लोढा, विशाल सोनार, कमलाकर सावळे, दिनेश पाटील, रोहन गिरासे, अनिल खैरनार, अविनाश राजपूत, तरंग देसाई, हेमंत महाजन, प्रदीप राठी, वीरेंद्र राजपूत, पंकज बागुल, पुष्पेंद्र पाटील, प्रदीप पाटील, प्रदीप वळवी, दावीद वळवी, संजय पाटील, उमेश केदार, जाकीर पिंजारी, विकास शहा, शिवानंद पाडवी, शारदा पवार, विनया मोडक, सीमा खत्री, सुनीता पिंपळे, भारती आमले, सुप्रभा ठाकरे, दीपमाला पाटील, छाया काशीद, मानसी धारप, सोनाली वळवी, सचिवा घुगे, हिरा वानखेडे यांच्यासह वकील बांधव उपस्थित होते। दिनांक 28/10/2025 रोजी शेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील तेथील न्यायालयात कामकाज करणारे वकील बंधू ॲडव्होकेट रवींद्र सकट हे उलट तपासणी घेत असताना ते जे साक्षीदार होते त्यांनी त्यांच्यावर कोर्टाच्या आवारामध्ये प्राणघातक हल्ला केला आहे आणि सदर घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। तर यापूर्वी ही जी निंदनीय घटना घडली, यापूर्वी देखील अशा असंख्य निंदनीय घटना घडलेल्या आहेत। तसेच वकील बंधूंवर न्यायालयाच्या बाहेर पक्षकारांमार्फत तसेच इतर आरोपी किंवा इतर लोकांमार्फत वेळोवेळी हल्ले झालेले आहेत, परंतु आजपर्यंत वकिलांना कुठल्या प्रकारे संरक्षण देण्यात आलेलं नाही। आज आपण बघितलं तर कुठे सरकारी कार्यालय असो किंवा निम सरकारी कार्यालय असो, तिथे प्रत्येक क्लास 1 पासून क्लास 4 जेही काम करणारे लोक आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन आहे, त्यांच्यासाठी कायदा निर्मिती आहे व त्यांना त्यांच्यावर जर हल्ले झाले तर वेळोवेळी त्यांच्या कायदा स्वतः दखल घेऊन त्यांना शिक्षा देण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे। परंतु वकील हे जे आहेत हे कायद्याचे संरक्षक असून देखील ते कोर्टामध्ये न्यायदानाचं मोठं कामकाज पार पाडत असताना दहशतीच्या वातावरणामध्ये ते स्वतः न्यायदान कामी मदत करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारे प्रोटेक्शन प्राप्त झालेलं नाही। यापूर्वी बऱ्याचशा सोलापूर सारख्या घटना घडलेल्या आहेत जिथे आमच्या वकील बंधू भगिनींना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे। यापूर्वी सरकारने वेळोवेळी अशा पद्धतीने तातडीने वेळोवेळी कायदे किंवा GR काढलेले आहेत, परंतु प्रथमतः असं घडलेलं आहे की भारतातली सर्वात मोठी जी संघटना आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, तर इतकी मोठी संघटना आज वकिलांची कार्यरत असताना देखील व सदर संघटनेने वेळोवेळी मागणी करून देखील आजपर्यंत वकिलांना संरक्षण देण्याकामी कुठल्या प्रकारे तरतूद करण्यात आलेलं नाही किंवा कुठल्या प्रकारे पाऊल उचलण्यात आलेलं नाही। परंतु सर्वात प्रथमतः यावेळेस जे आपले उच्च न्यायालय मुंबईचे जे मुख्य न्यायाधीश आहेत श्री चंद्रशेखर साहेब यांनी या प्रकरणाची अतिशय गांभीर्याने दखल घेतली आणि लगेच मीटिंग कॉल केलेली आहे आणि ते मीटिंग कॉल केल्यानंतर ते प्रकरण तातडीने उच्च न्यायालयामध्ये सुनावणी कामी घेण्यात आलेलं आहे व आज ती सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। सर्वप्रथम बार काउन्सिलने सर्व महाराष्ट्रातले जेही जिल्ह्यातले न्यायालय आहेत, जिल्हा तालुक्यातले न्यायालय, त्यांना आज कामकाज बंद करण्यासंदर्भामध्ये आदेश त्याच्या सूचना दिलेल्या होत्या, परंतु न्यायालयामध्ये सुनावणी ठेवल्या असल्या कारणाने आज आम्ही कामापासून अलिप्त न राहता इथे लाल फिती लावून
लावून आज आम्ही कामकाज करणार आहोत व सदर घटनेचा जो आहे आम्ही तीव्र निषेध करत आहोत व आम्ही आशा व्यक्त करतो की लवकरात लवकर जो आहे वकील संरक्षण कायदा अंमलात येईल व वकिलांना प्रोटेक्शन प्राप्त होईल. अन्यथा आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे वकील आहेत त्यांना स्वतः आम्हाला आमच्या कलेक्टर साहेबांना आम्हाला शस्त्र परवाना मागावा लागेल. अशी वाईट वेळ येऊ नये तरी सरकारने वेळेस या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन हा जो आहे हा वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा अशी आम्ही विनंती करतो.